चालू घडामोडी 23 मार्च 2026. प्रश्न क्रमांक पहिला, जागतिक हवामान दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं उत्तर आहे 23 मार्चला. प्रश्न 2, लिओनेल मेस्सी 900 गोल करणारा कितवा फुटबॉलपटू ठरला आहे? तर त्याचं उत्तर आहे दुसरा. प्रश्न 3, कृषी युवा संसद 2026 चे उद्घाटन नुकतेच कोठे झाले आहे? तर त्याचं उत्तर आहे इन्फाळ इथे. प्रश्न 4 पाहूया. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर विनोद कुमार शुक्ला यांना. प्रश्न 5, जागतिक जल दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 22 मार्चला. प्रश्न 6, करुणा द पॉवर ऑफ कंपॅशन हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर त्याचं उत्तर आहे कैलास सत्यार्थी यांनी. प्रश्न 7 पाहूया. नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रीय दंत आयोगाच्या पहिल्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर संजय तिवारी यांची. प्रश्न 8, कोणी 2026 हे वर्ष कृषी वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेशने. प्रश्न 9, महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 कोणत्या राज्याच्या विधानसभेने मंजूर केले आहे? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 10 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने आपल्या राज्य अर्थसंकल्पात शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत नाश्ता योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्य सरकारने. तेलंगणा राज्याची राजधानी आहे हैदराबाद. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी. राज्यपाल आहेत शिव प्रताप शुक्ला हे. प्रश्न 11, संचार मंत्री ज्योतिरादित्य एम सिंधिया यांनी कोणत्या गावात समृद्धी केंद्राचे उद्घाटन केले आहे? तर त्याचं उत्तर आहे उमरी गाव, मध्य प्रदेशमध्ये. प्रश्न 12 पाहूया. नुकतेच लिजन ऑफ ऑनर कमांडर दर्जा पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले भारतीय राजदूत कोण ठरले? तर त्याचं उत्तर आहे जावेद अशरफ हे. प्रश्न 13, भारताचे पहिले द्रवीकृत पेट्रोलियम गॅस LPG स्वयंचलित टेलर मशीन कोठे सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे गुरुग्राम इथे. प्रश्न 14, महिलांच्या सुरक्षेसाठी अभय ब्रिगेडची स्थापना कोणी केली? तर त्याचं उत्तर आहे बिहार पोलिसांनी. प्रश्न 15 पाहूया. नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी कोणत्या राज्यातून फेअर से फुर्सत योजना सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यातून. मध्य प्रदेश राज्याची राजधानी आहे भोपाळ. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव. राज्यपाल आहेत मंगूभाई पटेल. प्रश्न 16, कोणत्या राज्य विधानसभेने सार्वजनिक भरती आणि व्यावसायिक परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध विधेयक 2026 मंजूर केले आहे? तर त्याचं उत्तर आहे छत्तीसगड राज्य विधानसभेने. प्रश्न 17 पाहूया. कोणत्या पोलिसांनी सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ऑपरेशन क्रॅकडाऊन सुरू केलेले आहे? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्य पोलिसांनी. प्रश्न 18, महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल कोण बनलेले आहेत? तर त्याचं उत्तर आहे जिष्णुदेव वर्मा हे. प्रश्न 19, कोणत्या राज्य सरकारने दुआरे चिकित्सा म्हणजेच घरोघरी वैद्यकीय सेवा उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली? तर त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल राज्य सरकारने. प्रश्न 20 पाहूया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे 26वे गव्हर्नर कोण आहेत म्हणजे सध्याचे? तर ते आहेत संजय मल्होत्रा. प्रश्न 21, 22 मार्च रोजी कोणत्या राज्याचा 114वा स्थापन दिवस साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे बिहार राज्याचा. बिहार राज्याची राजधानी आहे पटना. मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार. राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला जर मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.